तुमचे पण ऋचक्रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण 27 आणि 28 ऑगस्ट हे 2 दिवस साधेसुधे दिवस नाहीत. या 2 दिवसात अवकाशात आणि तुमच्या कुंडलीत असा एक दुर्मिळ योग तयार होत आहे, जो शतकातून एकदा दुसऱ्यांदा पाहायला मिळतो. गुरुवारी 27 ऑगस्टला मंडळीनं गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 श्रावणी पौर्णिमा म्हणजेच की नारळी पौर्णिमा सुरू होत आहे. याच दिवशी बृहस्पती पूजन देखील आहे आणि शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी 9:47 ही पौर्णिमा असणार आहे, ज्या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे. पण सर्वात मोठी आणि हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे या पौर्णिमेसोबतच खंडग्रास चंद्रग्रहण देखील लागत आहे. विचार करा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, बृहस्पती पूजन आणि चंद्रग्रहण. वृश्चिक राशीच्या मंडळीनं जेव्हा हे सगळे योग एकाच वेळी एकत्र येतात, तेव्हा तुमच्या जीवनात अचानक प्रचंड पैसा, भाग्योदय, पण त्याच वेळी पाठीमागे मोठा धोका आणि नशिबाची मोठी उलथापालट 100% घडते. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत. चंद्रग्रहणाच्या काळात असताना रक्षाबंधन नक्की कधी साजरी करायची? भावाला राखी बांधताना कोणती एक चूक केली तर भावावर खूप किंवा घरावर संकट येऊ शकतं. वृश्चिक राशीच्या ज्या लोकांना दीर्घकाळापासून नोकरीत किंवा व्यवसायात यश मिळत नाही, त्यांच्या नशिबाचे बंधदार कधी उघडणार? कोर्ट कचेरीचे, जमिनीचे वाद किंवा विद्यार्थ्यांचा भविष्याचं काय होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दाम्पत्यांना ज्यांचं नवीन लग्न झालंय, वर्षानुवर्ष ज्यांना मूलबाळ होत नाही, त्यांच्यासाठी हा महायोग काय घेऊन येत आहे? व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही गोष्टी देखील सांगणार आहे. पण आजचा हा विशेष व्हिडिओमध्ये मी वृश्चिक राशीच्या 15 महत्त्वाच्या घटकांचं सविस्तर विश्लेषण करणार आहे. त्यात करिअर, नोकरी, वरिष्ठ, पैसा, व्यवसाय, कोर्ट कचेरी, शिक्षण, लव्ह लाईफ, लग्नयोग, संतान सुख, परदेश जाण्याचं काही गोष्टी, कौटुंबिक वातावरण, गुप्त शत्रू, आरोग्य आणि शेवटी 3 असे अचूक महाउपाय देखील सांगणार आहे, ज्याने तुमचं नशीब 100% पालटेल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण मधोमध सांगितलेली एखादी साधी गोष्टही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा नक्कीच देऊ शकते. त्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण वृश्चिक रास आहे आणि माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे अशी कमेंट प्रत्येकाने, ज्यांची वृश्चिक रास आहे, ज्यांचा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळीनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृश्चिक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, सर्वात आधी सविस्तर समजून घेऊया तुमचं करिअर आणि नोकरीच्या परिस्थितीबद्दल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या पौर्णिमेला चंद्रावर होणारा ग्रहणाचा प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रावर थेट परिणाम करणार आहे. जे लोक बऱ्याच दिवसापासून एकाच ठिकाणी नोकरी करत आहेत आणि त्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळत नाहीये, त्यांच्यासाठी हा काळ टर्निंग पॉईंट ठरेल. 27 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे, परंतु ग्रहणाच्या प्रभावामुळे तुमच्या मनात नोकरी सोडण्याचा किंवा अचानक राजीनामा देण्याचा तीव्र विचार येऊ शकतो. माझा सल्ला लक्षात ठेवा, या 3 ते 4 दिवसात मंडळीनं, या किंवा 2 ते 3 दिवसात रागाच्या भरात या भावनांशी येऊन नोकरी सोडण्याचा चुकूनही निर्णय मुळीच घेऊ नका. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल, विशेषतः IT, सरकारी क्षेत्र, बँकिंग किंवा परदेशी संबंधित क्षेत्रात काम करत असाल तर 28 ऑगस्ट नंतर तुम्हाला अत्यंत सकारात्मक बातमी मिळेल. तुमचं थांबलेलं प्रोजेक्ट आता हळूहळू गती पकडतील. आता वळूया एक अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याकडे. तुमचे वरिष्ठ की तुमचे बॉस आणि ऑफिसमधले सहकारी. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, तुमच्यामध्ये काम करण्याची क्षमता भरपूर असते, पण तुमची एकच चूक असते, तुमचे उघडे बोलणे आणि थेट स्वभाव. या चंद्रग्रहणाच्या काळात तुमच्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या पाठीमागे गुप्त शत्रू सक्रिय होणार आहेत. काही असे सहकारी जे तुमच्या तोंडावर गोड बोलतात
पण तुमच्या पाठीमागे वरिष्ठांचे कान भरण्याचे काम देखील करत आहेत. या 27 आणि 28 ऑगस्टच्या काळात वरिष्ठांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद किंवा युक्तिवाद करू नका. तुम्ही कितीही बरोबर असला तरी या काळात शांत राहणं हाच तुमचा सर्वात मोठा बचाव ठरेल. जर तुम्ही वरिष्ठ पदावर कार्यरत असाल तर तुमच्या हाताखाली कर्मचाऱ्यावर अंधविश्वास ठेवू नका. तुमची एखादी गुप्त माहिती किंवा ऑफिसची रणनीती लीक होऊ शकते. लक्षपूर्वक ऐका. आता बोलूया व्यापारी आणि उद्योगपतीबद्दल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं तुमच्या व्यवसायासाठी ही नारळी पौर्णिमा काय चमत्कार घेऊन येत आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, नारळी पौर्णिमा ही थेट जलतत्वाशी आणि समृद्धदेवताशी संबंधित आहे. शास्त्रात चंद्राला समृद्धाचा आणि पाण्याचा कारक मानलं गेलं आहे, ज्यामुळे वृश्चिक राशीचे लोक आयात निर्यात, लिक्विड्स, केमिकल्स, दुर्गंध व्यवसाय व रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. त्यांच्यासाठी 28 ऑगस्ट नंतर ग्रहांची गर्दी वाढणार आहे आणि मोठा आर्थिक फायदा तर 100% होणारच आहे. परंतु चंद्रग्रहणाचा सूतक काळ आणि प्रभाव लक्षात घेता 27 तारखेला रात्री किंवा 28 तारखेच्या सकाळी कोणतीही नवी मोठी गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट, नवीन कामे, करार सही करू नका. जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन पार्टनरशिप करायची असेल तर 28 ऑगस्टच्या दुपारी किंवा 29 तारखेपासून सुरुवात करा. यामुळे तुमचा व्यवसाय दीर्घकाळासाठी नफ्यात राहील. आता बोलूया एका अशा मुद्द्याकडे ज्याने अनेक वृश्चिक राशीच्या मंडळींची झोप उडवली आहे. कोर्ट कचेरी, सरकारी काम आणि जमिनीचे वाद. वृश्चिक राशीच्या मंडळीनं जर तुमचा एखादा प्रॉपर्टीचा वाद, भावाभावामधील जमिनीचा वाद किंवा कोर्टातील केस गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळत असेल तर या नारळी पौर्णिमेनंतर प्रकरणात अचानक एक नवीन वळण येणार आहे. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तुमचे विरोधक किंवा विरोधी पक्ष या काळात तुमच्यावर दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. परंतु बृहस्पती पूजण्याच्या प्रभावामुळे कायदा आणि सत्याची बाजू तुमच्या बाजूने झुकताना दिसेल. मंडळीनो, 27 आणि 28 ऑगस्टला कोणत्याही मालमत्तेची किंवा जमिनीची खरेदी विक्री घाईघाईत करू नका. 28 तारखेच्या पौर्णिमेनंतर घेतलेला निर्णय तुम्हाला मोठा कायदेशीर विजय मिळवून देईल. आता येतो तो मुद्दा ज्याची वृश्चिक राशीची प्रत्येक व्यक्ती वाट पाहत आहे, पैसा आणि आर्थिक स्थिती. बरोबर ना मंडळी? वृश्चिक राशीच्या मंडळीनं तुमच्यासाठी नारळी पौर्णिमा आणि बृहस्पती पूजण्याच्या संयोगाने अचानक धन लाभाचा योग तयार होत आहे. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल, कोणाला दिलेले पैसे परत मिळत नसेल किंवा शेअर मार्केट, प्रॉपर्टीच्या कामात अडकले असतील तर 28 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर ते पैसे अचानक तुमच्या हातात येण्याचे मार्ग मोकळे होईल. पण एक मोठी गुप्त गोष्ट लक्षात ठेवा. जितका पैसा या काळातील ना तितकाच अनावधानाने मंडळींनो होणारा खर्च देखील दारात उभा राहील. कोणाच्या सांगण्यावरून किंवा दिखाव्यापोटी मोठा खर्च करू नका. कोणालाही जामीन राहू नका किंवा व्याजाने पैसे देऊ नका, अन्यथा तो पैसा कायमचा डुबू शकतो. आता आपण बोलणार आहोत आपल्या वृश्चिक राशीच्या तरुण मंडळीबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. चंद्रग्रहणाचा प्रभाव थेट तुमच्या एकाग्रतेवर पडणार आहे. अभ्यास करताना मन भटकणं, आळस येणे किंवा भीती वाटणे अशा गोष्टी या 2 ते 3 दिवसात जाणू शकतात. पण घाबरू नका. बृहस्पती गुरुग्रहाच्या पूजनामुळे ज्या विद्यार्थ्यांचा कल मेडिकल, इंजिनियर किंवा रिसर्च क्षेत्रात आहे त्यांना या काळात अभ्यासाची नवी दिशा सापडेल. जर तुमची कोणतीही परीक्षा किंवा निकाल या काळात येणार असेल तर सकर्मक करा. 28 ऑगस्टच्या पौर्णिमेनंतर तुमची एकाग्रता वाढेल आणि परिश्रमाचे योग्य फळ नक्कीच मिळेल. आता आपण बोलणार आहोत लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनाबद्दल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, ताईंनो, दादांनो, तुम्ही वरून कडक वाटत असतात तरी आतून अत्यंत प्रेमळ आणि एकनिष्ठ असतात. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी काही करायला तयार असतात, बरोबर ना? पण गेले काही महिन्यापासून तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीमुळे किंवा लहान सहान गोष्टीवरून मोठा तणाव निर्माण झाला असेल तर या पौर्णिमेच्या काळात त्या सर्व गैरसमजाचा उलगडा होणार आहे. आणि 27 आणि 28 ऑगस्टला ग्रहांची अशी स्थिती बनते जिथे तुमचे जोडीदार तुमचे खरे प्रेम समजून घेतील. ज्यांचं लग्न ठरण्यात अडचणी येत होत्यात
त्यांच्यासाठी या रक्षाबंधनानंतर अतिशय उत्तम आणि योग्य स्थळ चालून येईल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या, तुमचा अहंकार मध्यभागी येऊ देऊ नका. आता मी अशा वृश्चिक राशीच्या पती पत्नीबद्दल बोलणार आहे ना, ज्यांच्या डोळ्यात दररोज एकच आस असते, आपल्या अंगणात लहान बाळाचं रांगणे पाहणे. अनेक वृश्चिक राशीच्या मंडळीपैकी असे जोडपं असतं ज्यांचं लग्न होऊन 5 वर्ष 10 वर्षे झाले आहेत, डॉक्टर दवाखाने झाले आहेत, पण तरीही संतानीचं सुख त्यांना मिळत नाही. माझ्या भावांनो आणि ताईंनो, खचून जाऊ नका. या वर्षाची नारळी पौर्णिमा आणि गुरुवारी येणारे बृहस्पती पूजन हे संतान प्राप्तीसाठी अत्यंत सिद्ध मानलं गेलं आहे. शास्त्रानुसार गुरु बृहस्पती हा पुत्र आणि संतांचा मुख्यकारक ग्रह आहे. 27 ऑगस्टला जेव्हा बृहस्पती पूजन आणि पौर्णिमेचा प्रारंभ होईल, तेव्हा तुमच्या कुंडलीत संतान दोषाचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल. व्हिडिओच्या शेवटी मी एक असा धार्मिक उपाय सांगणार आहे. तो उपाय ज्या दाम्पत्यांना बाळ हवे आहे त्यांनी गुरुवारी श्रद्धेने करा. निसर्गाची आणि ईश्वराची कृपादृष्टी नक्कीच तुमच्यावर होईल. मंडळीनो, वृश्चिक राशीच्या मंडळीनं, जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा कामासाठी किंवा कायमस्वरूपी राहण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि तुमचा व्हिसा अडकला असेल, तर या नारळी पौर्णिमेचा जलयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शास्त्रात परदेश प्रवासाचा संबंध समुद्राशी, जलाशी जोडलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दुर्मिळ योगावर परदेश गमन आणि लांबीच्या प्रवासाचे योग प्रबळ होत आहेत. 28 ऑगस्ट नंतर अडकलेल्या विजेच्या फाईल्स पुढे सरकतील. फक्त प्रवास करताना आपल्या सामानाची, मंडळींनो, आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या. आता पाहूया घरातील वातावरण आणि आरोग्याची स्थिती. शुक्रवारी 28 ऑगस्टला, मंडळींनो, शुक्रवारी 28 ऑगस्टला रोजी सकाळी 9:47 पर्यंत पौर्णिमा आहे. या पवित्र वेळेत रक्षाबंधन साजरं करताना बहीण भावाच्या नात्यात एक वेगळाच गोडवा आणि प्रेम पाहायला मिळेल. भावाने बहिणीला आणि बहिणीने भावाला दिलेलं वचन या काळात अत्यंत पवित्र मानलं जाईल. पण वृश्चिक राशीच्या मंडळींनो, आरोग्याच्या बाबत या 2 दिवसात प्रचंड काळजी घेणं गरजेचं आहे. चंद्रग्रहणाचा थेट प्रभाव तुमच्या मनावर आणि रक्तभिसरणावर पडतोय. त्यामुळे या काळात प्रचंड चिडचिड होणे, अचानक बीपी, ब्लड प्रेशर वाढणे, डोकेदुखी किंवा झोप न येणे अशा समस्या उद्भवू शकतात. गाडी चालवताना घाई करू नका आणि रात्रीच्या वेळी ग्रहण काळात विनाकारण बाहेर फिरणे टाळा. आता वेळ आली आहे त्या 3 महाउपायाची, जे वृश्चिक राशीच्या प्रत्येक व्यक्तीने नारळी पौर्णिमेला आणि चंद्रग्रहण आणि स्वाभाविक रक्षाबंधनच्या 100% करायचे आहेत. मंडळींनो, उपाय सांगण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर मंडळींनो, लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, 27 ऑगस्ट गुरुवारी रात्री किंवा 28 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी पौर्णिमा असताना एक अखंड नारळ घ्या. त्यावर लाल रंगाचा धागा म्हणजेच की कलवा 7 वेळा गुंडळा. त्या नारळावर थोडे लाल चंदन आणि कुंकू लावा. हा नारळ स्वतःच्या आणि घरातल्या सर्व सदस्यांच्या डोक्यावरून 7 वेळा ओळा, दृष्ट काढा आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा महादेवाच्या मंदिरात अर्पण करा. यामुळे घरातील सर्व दारिद्र्य आणि चंद्रग्रहणाचा दोष निघून जाईल. 27 ऑगस्टला गुरुवारी सकाळी 9:08 नंतर देवघरात गुरु बृहस्पती आणि महालक्ष्मी समोर एक पिवळे फूल, थोडे पिवळे तांदूळ, हळदीने पिवळे केलेले अक्षता तरीही चालेल आणि एक वेलचीचं अर्पण करा. त्यानंतर ओम बृहस्पती देवताय नमः, ओम बृहस्पती देवताय नमः किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. संतान इच्छुकांना हा उपाय एकत्र बसून करावा. रक्षाबंधनला देखील एक उपाय करायचा आहे. 28 ऑगस्टला सकाळी 9:47 आत बहिणींनी भावाला राखी बांधताना राखीच्या ताटात एक अखंड सुपारी आणि थोडे तांदूळ ठेवावेत. राखी बांधल्यानंतर ती सुपारी भावाच्या खिशात किंवा घरात देव्हाऱ्यात ठेवावी. यामुळे भावावर येणारे कोणतेही मोठं संकट किंवा आजारपण टळतं. वृश्चिक राशीच्या माझ्या सर्व प्रिय मंडळींना, भावांना आणि बहिणींना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा. हे चंद्रग्रहण आणि हा महायोग तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत करो. तुमच्या घरात सुख समृद्धी, उदंड यश आणि सुदृढ आरोग्य घेऊन यावं ही सर्व शक्तिमान ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मंडळींनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आणि अभ्यास लागला आहे. जर तुम्हाला ही माहिती आणि ही उपाय आवडले असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या वृश्चिक राशीच्या प्रत्येक मंडळींना किंवा तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो,
तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला अशीच मोलाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी ऊर्जा देतो. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय महालक्ष्मी लिहायला मुळीच विसरू नका. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळींनो, अशाच एका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळी